धन्यवाद. सेमीफायनलला सुरुवात पहिल्या बॉलवरती आक्रमण झालंय ते सुमित मालुसरेच्या बॅटमधून षटकार येत असताना पाहायला मिळतोय. व्हेरी फर्स्ट बॉल आणि ऑन जिथे डाऊन द ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड स्ट्रेट खेळलेला हा षटकार इथे पाहायला मिळालाय. सुमित मालुसरे मागील मॅच मध्ये जो झंझावाती खेळ त्याने साकारला याही सामन्यामध्ये तो त्याच दर्जाचा खेळ करत असताना पाहायला मिळतो आहे. गणेश भोसले आणि सुमित मालुसरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेला देखील उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो आहे. नयन सकपाळ यांना देखील आपण या संघामध्ये पाहतोय. सेमीफायनलची मॅच डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. अकल्पेय JMCC लाखवड आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना NCC केळघर सोळशी तेटली या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. बॅटिंग करत असताना केळघर सोळशी तेटली टीम लोअर फुलटॉस बॉल होता. सुमित जिथे एक्स्ट्रा कव्हरला खेळले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होतोय. आपला हजार दबावीपणा चांगल्या रीतीने इथे दाखवला. मोठ्या शिताफीने त्याने चेंडूला पकडलं. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आता मात्र होऊ लागले कारण पहिला बॉल षटकार आला. तदनंतर कमबॅक होत असताना इथे पाहायला मिळतात. महत्वाचं राहणार आहे कमबॅक करणं किंवा धावा रोखणं कारण सुमितची बॅट बोलतीये. त्याची बॅट अगदी धावांची भाषा बोलतीये. षटकार चौकार त्याने अक्षरशः लयलूट केली या मैदानावरती. तो स्ट्राईक एंडवरती आहे. धावा बनवणं गरजेचं असताना धावा बनवल्या जात आहेत. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. शॉट फाईन लेगचं क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतोय. केवळ एक सिंगल इथून देखील प्राप्त होत असताना पाहायला मिळाले. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. चांगल्या दर्जाची गोलंदाजी म्हणता येईल कारण पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक चांगलं झालंय. गणेश स्ट्राईक एंडवरती आहे. गणेश भोसलेला आपण स्ट्राईक एंडवरती पाहत आहोत. यावेळेला खोलात टाकलाय. समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिंगल निश्चित एकापेक्षा जास्तीचं काही नाही. पहा पहिला बॉल षटकार आला होता. गोलंदाजी करत असताना राहुलला आपण पाहतो आहोत. राहुलने सुरुवात तितकीशी त्याच्यासाठी चांगली झाली नाही परंतु तदनंतर त्याने कमबॅक चांगलं केलंय. षटकार आल्यानंतर देखील पुढचे काही चेंडू खोलात टाकले. रूम दिलेला नाहीये. मुभा दिलेली नाहीये फलंदाजाला. अगदी एक अँगल बनवलाय. कोण बनवलाय. यावेळेला समोर खेळला. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. सुमित मालुसरे सेट ऑन फायर. या फलंदाजाने हेलिकॉप्टर खेळला. डाऊन द ग्राउंड खेळला. स्टँड अँड डिलिव्हर्ड अँड स्टँड अँड डिस्पॅच या स्वरूपाचा हा स्ट्रोक राहिला. षटकाराच्या मदतीने तब्बल 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. चांगल्या दर्जाची बॅटिंग इथे चालू आहे. षटकार आला होता पहिल्या बॉलवरती. तदनंतर जिथे आपण पाहिलं तर धावा थांबवण्याचा प्रयत्न झाला राहुलच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा सामना राहील. चला थोडीशी घाई करा. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती फेरबदल करण्यात आला आहे आणि गोलंदाजी मार्कवरती जिथे आपण पाहत आहोत गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येईल. पहिलं षटक नुकतंच संपलं. धाबा येत असताना पाहायला मिळाल्यात कारण सुमितला शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक मिळाली. त्याने लांबलचक षटकार खेचताना पाहायला मिळाला. सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते जी रंगत असताना आपण पाहत आहोत. 2 गाव या संकल्पनेच्या आधारावरती KSKचे 2 गाव एकत्रितपणे खेळत आहेत. एका संघाला बनवण्यात आलं आणि या स्वरूपाच्या अंतर्गत मैदानाच्या आतमध्ये चालू असणारे बॅटिंग आणि पाहायला मिळते आहे संघ जिथे प्रथम बॅटिंग करत असताना केळघर सोळशी तेटली टीम एक सिंगल शॉट मिड विकेटच्या क्षेत्रामधून येत असताना पाहायला मिळेल. स्ट्राईक रोटेट होते. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक दाखल झालाय. गणेश भोसलेने एखाद्या स्लीपिंग पार्टनरची भूमिका अदा केली आहे. केवळ 2 बॉलवरती 2 सिंगल घेतल्यात. मोठी फटकेबाजी त्याने करण्याचा मानस धाडस दाखवलेला नाहीये. त्याला ठाऊक आहे जर का सिंगल डबल घेतला नॉन स्ट्राईक एंडवरती असणाऱ्या बॅटरला जास्त काळ स्ट्राईक एंडवरती इन्व्हाइट करणं गरजेचं राहणार आहे आणि त्याकडेच कल त्याचा पाहायला मिळतोय.
कारण सुमितला ज्या ज्या वेळेला स्ट्राईक आली आहे ना त्या वेळेला त्याने मोठी फटकेबाजी केली आहे. त्याचा एक वेगळाच अंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याचा. त्याचा वेगळाच आहे थाट. तो गोलंदाजांची नेहमीच लावतो वाट. एक सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी. आता उभं राहायचं तर राहायचं कुठं हा सर्वाधिक मोठा प्रश्न राहील या क्षेत्ररक्षकाला. तिथल्या तिथे जागेवरती 2 वेळा पडलाय. आता मात्र जागा शोधायची कुठे. धावफलकावरती धावा आहेत तिथे 19 आहेत. 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आहेत. आणि ज्या वेळेला आपल्याकडून चुका होतात ना बॉल आपला पाठलाग नेहमीच करतो. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय प्रतीक. त्याला सुवर्ण मध्य सापडलं असंच म्हणावं लागेल. कारण एक चांगला चेंडू जो मात्र इथे डिलिव्हर करण्यात आला उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. डॉट बॉल येतोय. 19 धावा धावफलकावरती आहेत. लोअर फुल टोस ऑन साइडला क्षेत्ररक्षक अगदी सूर मारला होता. एखाद्या स्विमिंग पूल मध्ये सूर मारावा त्या रीतीने चेंडूने ओलांडली अशी मारेशा. रन्स मिळतात त्या 4. हा येतोय चौकार. हवेमध्ये जिथे सूर मारला झेल घेण्याचा प्रयत्न केला. सुमित मालुसरेची कॅच फार महत्वाची आहे. सेमीफायनलच्या लढतीमध्ये हार आणि जीतच्या मधोमध एक सर्वाधिक मोठी भिंत उभी आहे आणि त्या भिंतीचं नाव आहे सुमित मालुसरे. यावेळेचा बॉल देखील आपण पाहतोय वेगाने टाकला. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. आणखीन एक चेंडू जो मात्र वेगाने थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल गोलंदाज प्रतीक उसळी घेणारा. इथे मात्र फिंगर रोल करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हा दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. अतिरिक्त धाव 24 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या असं वाटलं होतं एक मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. परंतु दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज प्रतीकने संघाला कमबॅक चांगल्या रीतीने करून दिलंय. थेट यष्टांचा वेध. इथे घडलं तर घडलंय काय. कदाचित हा चेंडू यष्टांच्या मधून गेला की काय. इतका वेगाने टाकला होता बॉल. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे राहील. कारण या बॉलने कदाचित यष्टांच्या मधून गेला असंच वाटू लागलंय. रबर बॉल क्रिकेटमध्ये असे किस्से नेहमीच घडताना पाहायला मिळालेत. अनेक वेळेला आपण हे किस्से घडताना पाहायला मिळालेत. धावफलकावरती धावा जिथे मात्र 24 आहेत. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 24 आहेत. 24 ऑन दी बोर्ड. 2 षटकांचा खेळ संपला. 12ची धावगती. या षटकामध्ये प्रतीकने चांगली गोलंदाजी केली आहे. किंवा शेवटचा बॉल जर का तो यष्टांवरती आढळला असता तर कदाचित त्याच्या नावावरती आणखीन एक विकेट पाहायला मिळाली असती. परंतु प्रतापने पाहिलं यष्टांच्या मधून आलाय. त्याने सेलिब्रेशन केलं नाही. ठाऊक होतं की बॉल वेल्थ रिम्यू होणं किंवा बॉल यष्टांना आढळणं गरजेचं राहतं. डॉट बॉल आला होता शेवटचा चेंडू. यावेळेला लांब लचक. जितका उंच तितकाच लांब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सर्वाधिक लांबवरचा षटकार. लांब लचक षटकार येत असताना गणेश भोसलेच्या बॅटमधून इथे पाहायला मिळालाय. अगदी जागेवरून ज्याने खडे खडे केलेला स्ट्रोक आपण पाहिला. पुन्हा एकदा पुन्हा तेच प्रयत्न करण्यात येत आहेत. विशाल काही अंशी का होईना चेंडू पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतोय. पहिला बॉल तो असफल राहिला. दुसरा बॉल सफलता त्याच्या पदरी पडत असताना पाहायला मिळाले. आखी वाणे रेखीव संकल्पना असणाऱ्या या ट्रॉफीज आपण पाहतोय स्पर्धेच्या माध्यमातून. या वेळेला ऑन साइडला पुल केलाय आणि तोही पॉवरफुल. रन्स मिळतील त्या 6. हा येतोय गणेश भोसलेच्या बॅटमधून षटकार.
36 धावा फलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच तालुका हाफ दोन्ही विनर टीम आम्ही आपलं लक्ष वेधू की तयार राहा. नेक्स्ट मॅच तालुका हाफ मधील 2 विजेते संघ आपण तयार राहा. लगेच टॉस करण्यात येईल. सतीश सनस आणि त्याच वेळेला आपण राजू कंकचं लक्ष वेधूयात की आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅच दोन्ही विजेते संघ एका बाजूला वाई स्पोर्ट्स वाई 11 आणि त्याच वेळेला संत बाळूमामा वॉरियर्स कराड 11. धाव फलकावरती 36 आहेत. 36 ऑन दी बोर्ड. तिसऱ्या षटक विशालला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला केलाय. क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली येतोय. त्याने झेल टिपला आणि एक महत्वाचा फलंदाज गणेश भोसले होतोय बाद. त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे प्रवीण फनसे तात्या यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. तात्या आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर राहुल गोळे यांचंही मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर जावली तालुक्यातील एक स्टार खेळाडू सूर्यकांत शेलार बंडू यांचंही या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. आणि सूर्यकांत दादा शेलार यांना मी विनंती करतो आपण या आपला एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. 36 धावा फलकावरती आहेत. आणखीन एक धक्का फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये संतोष भोसले देखील बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. सूर्यकांत दादा शेलार यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना नेक्स्ट मॅच चला टॉस साठी आम्ही लक्ष वेधन संत बाळूमामा वॉरियर्स कराड 11 अर्थात टीम कॅप्टन राजू कंक आणि त्याच वेळेला कैलासवासी राकेश जाधव उर्फ पिंटा भुसारी प्रतिष्ठान वाई स्पोर्ट्स वाई 11. यावेळेचा बॉल अगदी मात्र टोक रशा टाकण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. फाईन लेगला आउटफील्ड फास्ट आहे. रन्स मिळतील तर व्हाईट बॉल आणि त्याच्यावरती 4 हा येतोय 5 5 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. 5 धावांचा आहेरच केलाय धडू. बोनस 5 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. अतिरिक्त स्वरूपामधून संघाची धावसंख्या 41 धावा फलकावरती आहेत. एक मोठं लक्ष उभं करायचं होतं आणि त्याकडे वाटचाल चालू आहे. कारण धावा थांबवणं गरजेचं असताना मैदानाच्या आतमध्ये या अतिरिक्त धावा बहाल करण्यात येतात. यावेळेला ऑन साइडला सुमितच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. सत्तेचाळीस धावा फलकावरती आहेत. 48 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. या टॉस साठी इन्व्हाइट करूयात कैलासवासी राकेश जाधव उर्फ पिंटा भुसारी प्रतिष्ठान वाई स्पोर्ट्स वाई 11 टीम कॅप्टन आणि त्याच वेळेला संत बाळूमामा वॉरियर्स कराड 11. महत्वाचा टॉस आहे दोन्ही टीमसाठी आणि या महत्वपूर्ण टॉस साठी मी विनंती करतो स्टार क्रिकेटर अजित बडे यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी टॉस करतोय. अंकुजी चिकणे आपण पण या. आपल्यालाही विनंती आहे. एक महत्वाची मॅच आहे. एका बाजूला तुम्ही पाहिलं तर श्री संत बाळूमामा वॉरियर्स कराड टीम तर दुसऱ्या बाजूला कैलासवासी राकेश जाधव उर्फ पिंट्या भुसारी प्रतिष्ठान वाई तालुका अशी जबरदस्त लढत आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्याबरोबर जोडले गेलेत. एका बाजूला राजू कंक दुसऱ्या बाजूला सतीश सनस. एक जबरदस्त मॅच असेल. 3 षटकांची लढत आहे आणि टॉस कोण मागेल. ओके वाई संघाला पण या ठिकाणी संधी देऊया. हवेमध्ये स्पिन करा. हेड इज अ कॉल आणि इट इज अ हेड. वाई संघाने टॉस जिंकलाय. सतीश निर्णय काय. आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचं कारण काय असेल. त्यांची बॅटिंग चांगली आहे पण बॉलिंग थोडी वीक आहे तर आम्हाला त्याचा फायदा होईल. ओके राजू कंक या इकडे.
आता कराड विरुद्ध वाई असा सामना आहे तर थोडंसं बोललं पाहिजे. कशा पद्धतीने मॅच होईल, समोर वाई संघ आहे, काय म्हणाल या मॅच विषयी? सामना वाई वर्सेस कराड नेहमी मैत्रीपूर्ण होतो आणि हा पण सामना तसाच होईल. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. त्याचबरोबर आमच्याबरोबर जोडले गेलेले अजित बडे सर आणि अंकुजी चिकणे, आपल्यालाही विनंती केली जाते की आपण मुख्य व्यासपीठावरती असणंच आहोत, तर तोपर्यंत आपण काही सन्मान मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत. प्रथमतः गोगवे गावचे सुपुत्र आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी बहुमूल्य सहकार्य केले असे आमचे लाडके मित्र नारायण कदम यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. मी राजेश देसाई यांना, गणेश देसाई यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण नारायण कदम यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. .22 यार्ड वाहिनीचे कॅमेरामॅन यांना विनंती करतो की आपण अगदी मुख्य व्यासपीठावरती जिथे सन्मान होत आहे तिकडे आपला कॅमेरा मूव्ह करा. मुख्य व्यासपीठावरती नारायण दादा कदम यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. त्याचबरोबर आमचे संजय दादा कदम यांचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित आहेत. शुभम कदम याचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. संजय कदम म्हटलं की गोगवे टीमचे कर्णधार आणि लेजेंडरी क्रिकेटर आणि त्यांचे सुपुत्र शुभम कदम हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान आपल्या अतिथी कक्षामध्ये या ठिकाणी केला जातोय. पुढील सन्मान असेल अजित बडे सर, आपलाही सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. वाई तालुक्यातील एक नामांकित क्रिकेटर आणि त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी आम्ही करत आहोत. अजित बडे सर यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. अजित बडे सर यांना आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. तदनंतर जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सेमीफायनल सुरू आहे, कोण जिंकेल कोण हारेल, अगदी जयजी भोसले सर यांच्याकडे जाऊया. धन्यवाद. 48 धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार येत असताना इथे पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाल्यानंतर प्रताप सकपाळ ऑन साईडला लांब लचक त्याच्या बॅटमधून येणाऱ्या ही फटकेबाजी पाहायला मिळते. आखूट टप्पा, अर्थात आकाशाशी चेंडू करतोय गप्पा. धावा मिळतात त्या 6. हा येतो लांब लचक षटकार. प्रताप सकपाळ सारख्या बॅटरला तुम्ही जीवदान देऊ शकत नाही हे सांगण्याचा प्रयत्न करेल. अमोल मालुसरे कदाचित तिथून कविताच लिहितील या क्षेत्ररक्षकासाठी. इथे षटकार आला लांब लचक. पुन्हा बॅटची लिडिंग एज घेतली आहे. फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आपला हजरजबाबीपणा चांगल्या रीतीने इथे दाखवला जातं. अक्षयजी कदम यांचे अधिक स्वागत. KSKचे मास्टर माइंड, चालता फिरता कम्प्युटर आणि उत्कृष्ट गुणलेखक. धावमेती 1 संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती आहेत. जीवदान क्रिकेटमध्ये नेहमी हानिकारक राहिले आहेत आणि त्याची प्रचिती प्रत्यय नेहमी चालाय. प्रताप मैदानाच्या आतमध्ये जीवदानाचा फायदा इथे उचलेल का? आखो टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला. वॉड स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. राहुल भोसले देखील इथे भातोसेही मैदानाच्या आतमध्ये लांब लचक षटकार ठोकतोय. या दोन्ही फलंदाजांनी मोठे फटके खेळण्याचाच निर्धार मनोमन मैदानाच्या आतमध्ये करून आले आहेत. केवळ निर्धार नाही, मला वाटतं वज्र निर्धार त्यांनी केलाय. कारण ऑन साईडला षटकारानंतर पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला षटकार येत असताना पाहायला मिळाला राहुल भातोसेच्या बॅटमधून. क्षेत्र कोणतंही असू द्यात, कष्टाशिवाय पर्याय नाही आहे. कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नसतो. इथे तुम्हाला मेहनत करावीच लागणार आहे. 48चा पाठलाग चालू आहे. चांगली बॅटिंग चालू आहे. कमी गतीचा बॉल पहा. व्हेरिएशन किती महत्वाचं अस्त्र राहतं. फलंदाजाचे कमकुवत दुवे ओळखले इथे गणेश भोसलेने आणि कमी गतीचा बॉल हाताळला. धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती आहेत. 48चा पाठलाग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धावा जिथे आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला 17 बनल्यात विदाउट लॉस. आघाडीची जोडी चांगल्या रीतीने खेळ करत असताना पाहायला मिळते आहे. राहुल भातोसे स्ट्रायकिंग वरती आहे. पहिलं षटक राहुल भातोसेनेच हाताळलं होतं. 16 धावा त्याने खर्च केला. त्या बॅटची लिडिंग एज घेतली आहे.
टॉप ऑफ दी बाउन्स आले, कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, सिंगल मिळते, दुहेरीसाठी पलटलाय राहुल बातोसे. पहा 2 धावा कंप्लीट होत आहेत, 19 धावा धाव फलकावरती आहेत. 19 ऑन दी बोर्ड, 19 धावा धाव फलकावरती आहेत. संघाची धावसंख्या 19 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. 48चा चालू असणारा पाठलाग येणाऱ्या 12 बॉलचा खेळ अजूनही शेष राहिलाय आणि जिथे 29ची आवश्यकता राहिली आहे. खरं तर विठ्ठलाचे वारकरी सध्याच्या घडीला पंढरपूरमध्ये वारीसाठी गेल्यात आणि नुकताच एक वारकरी देखील आपल्या संघामध्ये दाखल होत असताना आपण नयन सकपाळ यांना पाहत आहोत. विठुरायाचं दर्शन घेऊन ते दाखल झालेत. कदाचित या दर्शनाचा आणि किंबहुना या वारीचा फायदा आपल्या संघाला लागू शकतो. त्यांच्या भाव्या आयुष्यामध्येही या वारीचा फायदा त्यांना व्हावा. यावेळेचा बॉल कट करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळालाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. गोलंदाजी मार्कवरती प्रथमेशला आपण पाहतो. अतिरिक्त धावाने सुरुवात झाली आहे षटकाची. धाव फलकावरती 20 आहेत. येणारे चेंडू राहिले ते 12 मध्ये 28ची गरज. 12 बॉल आणि 28ची आवश्यकता राहिली आहे. प्रथमेश मालुसरे गोलंदाजी मार्कवरती. खोलातला हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. प्रताप सकपाळच्या बॅटमधून निघणारा प्रत्येक षटकार अमोल मालुसरे यांच्या चेहऱ्यावरती चिंता वाढवणारा राहील, कारण कॅच ड्रॉप झाला होता व्हेरी फर्स्ट बॉल याच बॅटरचा आणि मैदानाच्या आतमध्ये तो धुमाकूळ वाजवतोय. जीवदान कृती हानिकारक आहेत. पहा षटकार आला प्रतापच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 26 धावा धाव फलकावर. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल चेस केलाय. वॅकन्सी एरिया, क्षेत्ररक्षक नाहीये. धावा मिळतील त्या 4. प्रतापच्या बॅटमधून आणखी एक चौकार. त्याचबरोबर ज्यांचं शुभ आगमन होत आहे KSK आणि KSKचे स्टार क्रिकेटर, त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी NSP स्पोर्टची बॅट देण्यात आले. अर्थातच आमचे सहकारी मित्र शंकर सकपाळ शाकी यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. मी शंकर सकपाळ यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेला मोलाचं सहकार्य लाभलंय सुनील दोंडे बापू महाराष्ट्र पोलीस यांचंही शुभागमन या ठिकाणी होत आहे. आमचे प्रवीण तात्या फनसे यांचंही या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी पुढे बसून या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घ्यावा. प्रताप मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 32. खरं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट ज्या खेळाडूसाठी बनलं ना, आखो टप्प्याचा बॉल जीवदानानंतर इथे आणखीन एक लांब लचक नो बॉल आणि त्याच्यावरती आलेला हा षटकार. ज्या गोष्टीची मी चर्चा करत होतो, ज्या खेळाडूने KSKचं नाव मोठं केलं आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट ज्या खेळाडूसाठीच बनलं असं वाटतं. एका स्पर्धेमध्ये 126 धावा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट घेतली. दुसरी स्पर्धा लगातार दुसऱ्या रविवारी खेळला, 158 धावा बनवल्या. तो निखिल जाधव याचं देखील आगमन होत आहे. तो देखील खेळताना पाहायला मिळेल. त्याचंही स्वागत करूयात. KSKचा कोहिनूर. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल प्रतापच्या बॅटमधून हा लांब लचकवरचा षटकार. आठ बॉल आणि 35 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय प्रताप. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला बनली आहे ती 45 धावा धावफलकावरती आहेत. केवळ 3ची गरज. प्रतापची कॅच 0 वरती सुटली होती. तो 8 बॉल 35 वरती खेळतोय. धावफलकावरती धावा बनल्यात त्या 45. 3ची गरज राहिली आहे. येणारे चेंडू अजूनही आपण पाहिलं तर 8 बॉल आणि 3ची गरज. 8 चेंडू आणि 3 धावा. प्रतापने प्रतापच रचलाय. सिंगल घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूर आहेत. कदाचित 3 म्हणू शकतात. गोलंदाज चेंडूवरती येतोय. सामना बरोबरीत आलाय. 11 बॉल मध्ये 48चा पाठलाग करत असताना 11 बॉल मध्ये 47 बनवल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे.
मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतो येणारे बॉल राहिलेत ते 7 बॉल आणि केवळ 1 ची गरज. हा बॉल उजव्या सीच्या बाहेर. इथे सामना संपलाय. फायनल मध्ये धडक मारली आहे संघ इथे जिंकत असताना आपण पाहतोय अकल्पे आणि जेम सीसी लाकवड टीम फायनल मध्ये धडक मारतीये. ती अर्थात या स्पर्धेच्या स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती चषक 2025 च्या फायनल मध्ये धडक मारणारा संघ अकल्पे जेम सीसी लाकवड टीमला देऊयात लक्ष शुभेच्छा. 9 चेंडू आणि विस्फोटक अंदाजामध्ये 37 धावांची खेळी करणारा प्रताप सकपा राहिला या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅचचा हकदार. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स मधून आपण आपला सर्वांचाच लाडका आणि KSK चे परमनंट कॉमेंटेटर ज्यांना म्हटलं जातं जी भोसले सर यांचा आपण आवाज ऐकत होतो. आज मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने आमचे जिगरी मित्र अगदी लहानपणापासून एकत्र क्रिकेट आम्ही खेळलंय. आहिर गावचे सुपुत्र आणि ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी NSP ब्रँडची म्हणजेच सुमित डेकडे यांच्या स्पोर्ट्स शॉप मधून एक बॅट या ठिकाणी देण्यात आले. आमचे जीवलग मित्र अर्थातच आहिर गावचे स्टार क्रिकेटर शंकर सकपाळ शाकी यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. शंकर सकपाळ आपण म्हटलं की KSK चे उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. उत्कृष्ट बॅटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेमध्ये NSP स्पोर्ट्स या ब्रँडची एक बॅट मॅन ऑफ द सिरीज साठी त्यांच्या माध्यमातून देण्यात आले आणि आमचे जिगरी मित्र शंकर सकपाळ यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. थँक्यू सो मच शाकी. आणि मॅन ऑफ द मॅचचा अद्यमान या ठिकाणी शाकीच्याच शुभ हस्ते आम्ही देणार आहोत. प्रताप सकपाळ यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. प्रताप सकपाळ आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. मॅन ऑफ द मॅचचा अद्यमान या ठिकाणी शंकर सकपाळ यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. प्रताप सकपाळ आपण या मुख्य व्यासपीठावरती मॅन ऑफ द मॅचचा अद्यमान या ठिकाणी देणार आहोत. आपण खूप चांगली बॅटिंग केली प्रतापनी. अक्कलपे टीम आणि लाखवड टीम या 2 टीम मिळून आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळत होत्या आणि ही टीम आज KSK च्या हाफमधून क्वालिफाय होते. फायनल साठी खेळेल आणि फायनल मध्ये गेल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील 2 आयकॉन घेण्याची त्यांना संधी असेल, त्यांना मुभा असेल. आणि जी पहिली टीम क्वालिफाय होते KSK ची अर्थातच टीम अक्कलपे आणि JMCC लाकूड आपलं अभिनंदन. परंतु या मॅच मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स करणारा स्टार क्रिकेटर प्रताप सकपाळ यांना मॅन ऑफ द मॅच आपण मुख्य व्यासपीठावरती देत आहोत. आणि KSK चाच एक उत्कृष्ट बॅटर यष्टीरक्षक शाकीच्या शुभ हस्ते आपण प्रतापला मॅन ऑफ द मॅच देतोय. टाळ्यांचा प्रतिसाद हवाय. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. प्रताप सकपाळ वेल बॅटिंग, सुपर बॅटिंग प्रताप. मॅन ऑफ द मॅच शाकी. मॅन ऑफ द मॅच आपण इथे प्रताप सकपाळ यांना दिले. आणि यानंतर महत्वाची मॅच आहे कराड विरुद्ध वाई असा सामना आहे. 3 षटकांची लढत आहे आणि आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये निलेश मर्डेकर सर यांच्याकडे जाऊया. धन्यवाद. धन्यवाद संतोष सर, ज्यांचा आवाज मी आतापर्यंत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ऐकलात. आणि त्याचबरोबर त्या अगोदर जयेश भोसले सरांचा आवाज मी पाठीमागच्या सेमीफायनलच्या लढतीमध्ये तुम्ही ऐकलात. एका बाजूला आता आहे द्वितीय फेरीची मॅच. कैलासवासी राकेश जाधव उर्फ पिंट्या बुसारी प्रतिष्ठान वाई स्पोर्ट्स वाई, तर एका बाजूला संत बाळूमामा वॉरियर्स कराड अशी लढत आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत एक सामना जिंकलेला आहे आणि दोन्ही संघांसाठी आता ही दुसरी फेरी आहे. एका बाजूला टॉस झाला आणि तो टॉस जिंकलेला आहे कैलासवासी राकेश जाधव उर्फ पिंट्या बुसारी प्रतिष्ठान वाई 11 वाईचे स्पॉन्सर्स आहेत. आणि या टीमने टॉस जिंकत त्यांच्या नावाने खेळणारा हा संघ आहे. आणि संत बाळूमामा वॉरियर्स हा कराड 11चा संघ आहे. संत बाळूमामाच्या नावाने खेळणारा हा संघ टॉस जिंकून टीम वाई स्पोर्ट्सने या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कराड 11 टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय आपल्या सर्वांचेच लाडके आदरणीय सूर्यकांत दादा कदम साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती होत आहे. सातारा प्रीमियर लीगचे संघ मालक आहेत आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये
स्पर्धेमध्ये सहभागी होतात, उपस्थित राहतात, त्यांचं मंचावरती आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. कराड तालुक्यातील कुसूर गावचे कराडचा बकासूर राजू कंक तर एका बाजूला येवतीच्या शेवाळवाडी गावचा सुजित शेवाळे आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती वाई टीम कडून षटक क्रमांक 1 मध्ये ज्यांच्या हाती सोपवलाय बॉल डावकुरे हाताचा एक प्रतिभावंत ऑलराऊंडर गुळुम गावचा वाई तालुक्यातला श्रेयश यादवच्या हाती बॉल आहे. षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी तयार. स्ट्रायकर एंडला कराडचा बकासूर अर्थात बॅटिंग मध्ये तयार होतोय. 5 मालिका वीराचे किताब प्रीमियर लीग मध्ये 5 मिळवणारा राजू कंक आहे. तर या वर्षी जी वाई प्रीमियर लीगचं पर्व पहिलं झालं ना, त्याचा मालिकावीर किताब मिळवणारा हा गुळुम गावचा श्रेयश यादव डावकुरे हाताचा एक प्रतिभावंत ऑलराऊंडर गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. मॅचच्या सुरुवात दोन्ही संघांना देऊया भरभरून शुभेच्छा. मॅच 3 षटकांची आपण नोंद घ्या. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा आहे. पाठीमाग